नमस्कार, मी विशाल परदेशी आणि या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। मंडळी, आज जी मंडळी माझ्याबरोबर आहे त्यांची कायमच प्रेक्षकांशी कलेशी नाळ ही खूप घट्ट आहे। नाळ एक मध्ये आपण त्यांना भेटलोच, नाळ या चित्रपटात त्यांना भेटलो, पण पुन्हा एकदा ही नाळ घट्ट करण्यासाठी ही सगळी मंडळी आपल्या समोर येत आहेत। नाळ 2च्या माध्यमातून माझ्याबरोबर आहेत दीप्ती, देविका, त्याचबरोबर जितेंद्र, नागराज, त्याचबरोबर मंगेशजी आहेत आपल्याबरोबर आणि श्रीनिवास आहे आणि वा वा क्या बात आहे, एक छोटीशी त्रिशा आपल्यासोबत आहे। त्यांच्याशी आपण सगळ्यांशी बोलणार आहोत आज नाळच्या निमित्ताने। मला अण्णा तुमच्यापासून सुरुवात करायची आहे। मुळात दिग्दर्शक म्हणून तुम्हाला बघणं आणि पुन्हा यामध्ये एक वडील म्हणून नाळमध्ये आम्ही तुम्हाला बघितलं। तो वडीलही एक शेतकरी आहे, सगळ्या कुटुंबाची काळजी करणारा आहे किंवा त्याचा म्हणून एक स्वतःचा पूर्व इतिहास आहे, पण त्या सगळ्या गोष्टी मागे सोडून त्याच्या वर्तमानात त्याचं जगणं, त्याचं झटणं आपण बघितलेलं आहे। नाळ 2 मध्ये आम्हाला कसं बघायला मिळणार आहे? तुम्ही जसं पूर्व इतिहास किंवा त्याची पूर्व पीठिका जी आहे तीच ॲक्च्युली आता त्याच्या गावाला, शंकरचं जे गाव आहे जो सोडून तो इतक्या दूर विदर्भात राहायला गेला होता, जगायला गेला होता, तर तो जिथं राहतो तिथंच सगळी पाळंमुळं आहेत नाळच्या पहिल्या भागाची, आणि ते पाळंमुळं खोदायला चैत्याची जी उत्सुकता आहे ती कारणीभूत ठरली आणि आम्ही त्या गावात आलो आहे। आणि जिथं नाळचा पहिला भाग थांबतो तिथं हा सुरू होतं की चैत्याला त्याच्या आईच्या गावाला जायचं आहे। तर ह्याची खासियत तीच आहे की चैत्य आता त्याच्या आईसमोर, आणि हे नवीन इंट्रोडक्शन आहे की त्याचे वडील जिथे आहे, चैत्याचे वडील, आई बघितली ती आपण पण वडील, आणि ते सगळं प्रकरण जे आहे ते कुठपर्यंत जाते ते कळेल। ही पण आहे त्याच्यात। तू कोण आहेस त्याच्यात? चिमी। चिमी चैत्याची कोण आहे? आजी? टॉप सिक्रेट आहे। ओके, अच्छा, टॉप सिक्रेट। क्या बात आहे। जितेंद्र, तू स्वतः उत्तम लेखक कवी आहेस, कुठल्याही भूमिकेकडे बघताना तुझा स्वतःचा म्हणून एक दृष्टिकोन असतो, म्हणजे आपण म्हणतो नजर और नजरिया ये दो चीजें अलग होती, आणि तू या दोन्ही याच्यातनं खरं तर भूमिकेकडे बघतो। हा वडील कसा असणार आहे? म्हणजे वडील तर आपण बघितलेला आहे, बाप माणूस बघितलेला आहे, पण हा कसा आहे वडील? साधा आहे। जो आपलं मूल दुसऱ्याला दत्तक म्हणून देऊ शकतो तो माणूस कसा असला पाहिजे? दोघेही, म्हणजे आई वडील दोघेही। जन्मदाता असलेला एक बाप आपलं मूल दुसऱ्याला दत्तक देईल, ते काही मजबुरीपोटी दिलेलं नाही आहे एक, तर तो कसा असला पाहिजे? प्रामाणिक माणूस, चांगला माणूस आहे। गावाकडे जे आपण पाहतो, बरेचदा आपण इरसाल माणसं पाहतो, फार साधी माणसं पाहतो, तर ते त्यातलं साधा माणूस आहे, छान आहे। देविका, असं म्हणलं जातं काय, वारकरी संप्रदायात देखील याचा उल्लेख फार प्रभावीपणे समोर येतो, माणसाची नाळ दोनदा तुटते। एकदा तो आईच्या पोटातनं ज्यावेळेस बाहेर पडतो तेव्हा, आणि दुसरं असं म्हणलं जातं की जेव्हा तुकोबांनी वैकुंठ गमन केलं तेव्हा ती नाळ संतांशी तुटली होती, असा एक संदर्भ कायम पुढे मांडला जातो। पण आईचं आणि आपल्या लेकाचं नातं हे एका अदृश्य नाण्याचं आहे, म्हणजे भले ते पोटातनं बाहेर पडतं मूल, पण ते कायम राहतं। पहिल्याच्यात तुझी आई म्हणून होरपळ आम्ही बघितलेली आहे, मुलाबद्दलची शिस्तही बघितलेली आहे, त्याला दाटवणंही बघितलेलं आहे, यंदा ही कशी दिसणार आहे? पहिल्या नाळमध्ये तुम्ही म्हणालात तसं तिला चिंता ही होती की माझं पोर माझं नाही आहे, म्हणजे ते कोणाच्या तरी दुसऱ्याच्या पोटातून आले, ते माझंच आहे, मी सांभाळलं आहे त्याला, पण दुसऱ्या कोणाच्या तरी पोटातून आलेलं पोळ आहे। आणि दीप्ती येते तिथे आणि ते दोघांचं जे काही एक नजरानजर होते, त्यानंतर तिची अस्वस्थपणा आहे तो सगळा की गेला, आता काय होणार पुढे, तर तेच पुढच्या नाळमध्ये आपल्याला बघायला मिळते की तो आता तिच्याकडे चालला आहे, आणि अर्थातच तो तिच्याकडे चालला आहे। त्याच्यानंतर माझी चिंता, माझी काळजी ही दुपटीने आता वाढलेली आहे, कारण ते माझं आहे, पण तरीही आमच्या सगळ्यांमध्ये एक नातं आहे, सगळ्यांमध्ये एक काहीतरी प्रेमाचा हे आहे, म्हणजे दोन प्रकारे ती नाळ जुळलेली, की आमची एक काहीतरी नाळ जुळलेली आहे नात्यात, ह्याच्याशी माझी नाळ जुळलेलीच आहे खरं म्हणजे, त्यामुळे त्या दोन्हीची काहीतरी सांगड या ह्याच्यामध्ये आहे। आणि त्या आईची एकीकडे हिच्याशी एक जवळचं नातं आहे, एकीकडे ह्याच्याशी एक जवळचं नातं आहे, पण तरी आतमध्ये काहीतरी अस्वस्थपणा आहे की तो तिच्याकडे परत चाललेला आहे तिला भेटायला। पण दीप्ती, पहिल्याच्यात आम्ही अशी एक आई बघितली की जिची इच्छा आहे, जिला त्या सगळ्या दुःखद घटनेमध्ये आपल्या लेकाशी बोलायचं पण आहे, त्याच्याकडे बघायचं पण, ती सपशेल दुर्लक्ष करते। पण इथे तिची आता ओढ वाढलेली आहे का? तेव्हाही ओढ होतीच, पण आता ही दुपटीने वाढली आहे का? मला असं वाटतं जर नाळ एक, जसं आपण चैत्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहिला, त्यांनीच सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं आणि त्यांनीच तो क्रिसेंडो गाठला आणि त्यांनीच ते दुःख दिलंय की त्याला ते दुःख मिळाले की आईने पाहिलं नाही,
तर डेफिनेटली मुलाला आईला ती एक रुखरुख आहेच की आपल्याला. मी त्याला पाहिलं आहे नाळ एकमध्ये, पण त्याचं लक्ष नसताना पाहिलं आहे. पण आता काय होईल, तो माझ्या गावीच येणार आहे, मला भेटायला येणार आहे म्हटल्यानंतर अशी आई जिने मूल जन्माला दिलं दुसऱ्याला, आणि आता लहान असताना संधी मिळाली होती पण कमिटमेंट होती नात्याची की मी एकदा दिलं एकीला मातृत्व, म्हणजे तिला पण एक जे काय आमचं नातं आहे त्याच्यामध्ये तो त्याच्याकडे वाढतोय, आणि आता तो मोठा झालाय, तो तेवढा लहान राहिला नाहीये. तर अशा एक 13-14 वर्षाचा एक माझा मुलगा जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा सगळी गणित नाळ एकच्या वेळची बदललेली असतीलच, कारण वयाचा फरक आहे. पण भावनांचा फरक कितपत पडतोय, भावना त्याच आहे माहित नाही. आता चैत्या तो तुम्हाला दाखवेल, चैत्या तो आम्हाला दाखवणार आहे. चैतन्याने त्यांनीच नाळ एक तुम्हाला दाखवलं, त्यांच्या दृष्टीने आपण पाहिलेलं आहे. तसाच नाळ 2ही असणार आहे. त्यांचं भावना विश्व आहे आणि त्याच्या भावना विश्वातनं त्याला कोण कसं दिसतं आणि काय घडतं आणि काय त्या गावातली गंमत आहे आणि त्याला काय अनुभूती होते आणि आमचं काय होतंय, हे सगळं पाहणं म्हणजेच नाळ 2चा अनुभव घेणं आहे. मला श्रीनिवासकडे यायचं आहे. अण्णा, मला या बाबतीत मी कॉम्प्लिमेंट देईल. मी थिएटरमध्ये नाळ एक बघितला, त्यावेळेस लहान मुलं पण बरीचशी अशी होती की ती आईवडील घेऊन जातात हौशेने, पण चित्रपट बघण्यात त्यांचं फारसं लक्ष नसतं. पण जेव्हा जेव्हा त्या चित्रपटातलं आई आणि मुलाच्या संवादाचं गाणं लागलं तेव्हा जिथं मुलं खेळत होती तिथं थांबून गेली मधल्या पॅसेजमध्ये आणि आवर्जून ते गाणं बघायला लागले. मला असं वाटतं त्या संवादाने खरं तर सुरुवात झाली पाहिजे, ज्या संवादाने त्यावेळी सगळ्यांनाच वेड लावलं आणि आजही सोशल मीडियावरती इंटरनेटवरती तो व्हिडिओ आवर्जून बघितला जातो. आईचा ना, हां, आई जाऊ का खेळाले? नाही म्हणलं ना. आई 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 जाऊ दे ना. चैत्या, नाही जायचं. मी सगळं काम करतो ना तुझे. आज रविवार असताय, अभ्यासी नाही एकदा ना, येतो ना थोड्या वेळानं, जाऊ दे ना. जा. क्या बात आहे. कसं आहे आता हा चैत्रू त्यावेळी त्याच्या आईबद्दल कळालं म्हणून नदी किनारी निघालेला होता. त्याच्या मैत्रिणीने आवाज दिला तर मैत्रिणीला तो आवर्जून सांगत होता की मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला. पण आता खरंच तो आईला भेटण्यासाठी, म्हणजे मी टीजर बघितला, तो बसमध्ये बसलेला आहे, पाऊस सुरू आहे छानपैकी आणि त्याचे वेगळे हावभाव त्या बसच्या काचेतनं दिसत आहेत, तर तो भेटणार आहे का खरंच आईला? ते तर तुम्ही पिक्चरमध्येच बघा. सगळ्यांनी पक्क ठरवलेलं आहे. कोणी काही नाही, म्हणजे अण्णाला हिच्यापासून याच्यापर्यंत सगळे तिथं म्हणते टॉप सिक्रेट आहे, आता म्हणतो ते तुम्ही पिक्चरमध्येच बघा. मग काय कसा असणार आहे हा चैतू कसा आहे? आता हा चैतू थोडा मोठा झाला आहे आणि आता त्याच्यासोबत त्याची एक लहान बहीण पण येणार आहे. बरं. तर आता तो थोडा रिस्पॉन्सिबल झालेला आहे आणि त्याची मस्ती थोडीशी आता कमी होणार आहे आणि समजूतदारपणा वाढणार आहे त्याचा. आणि आमच्यासोबत अजून एक कॅरेक्टर आहे आणि त्याला शिकवायचं आहे आणि त्याला एक त्याचा टास्क आहे पिक्चरमध्ये. तो त्याकडे बघायचा. तर त्याचा एक टास्क आहे, तो त्याला पूर्ण करायचा आहे. तर त्याच्यासाठी तो काय काय करतो ह्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. पण यावेळी पण मग ते रात्री शेतात जाणं किंवा मग त्या सगळ्या गडबडी ह्या पुन्हा बघायला मिळणार आहेत का? गावखेड्यातल्या मुलांच्या ज्या होतात त्या. हा असेल. होय ना, ती जुनी मित्र पुन्हा असणार आहेत त्याच्यामध्ये. आता ते गाव वेगळे ना. अच्छा, ते गाव वेगळं आहे. हे गावात इकडे आलं ना. आता मी माझ्या गावाला आलो होतो ओरिजिनल, बरोबर. की जिथे चैत्याची आई राहते आणि तिथं भरपूर मित्र येतात आता तिथं. मग तिथेही त्याच पद्धतीचे मित्र भेटतात सगळे. हो कॅमेरा समोर आणि कॅमेराच्या बाहेर सुद्धा तुम्ही व्यवस्थित गोष्ट सांगण्यात मजा नाही ना, बघायची गोष्ट बघितली पाहिजे. निश्चित नाळ 2 हा बघितलाच पाहिजे आवर्जून, कारण नाळ 1 आम्ही बघितलेला आहे. जितेंद्र, का कोणास ठाऊक असं वाटतं की तू फार व्यक्त होत नाहीयेस, पण तू बोलायला पाहिजे. नाही असं काही व्यक्त व्हायला असं नाही. मला एक मजा काय वाटते माहिती का, की म्हणजे चैतूचं गाव बदललंय, त्याचं नाव बदलतंय का, आडनाव बदलतंय का? बर, हा खरा प्रश्न आहे. हां, गंमत दुसरी अशी आहे की आणखी एक आपण अनेक चित्रपट किंवा अनेक गोष्टी आता करमणुकीच्या माध्यमातून आपण आता पडेल ते आणि वाटेल ते बघतोय आत्ताच्या काळात. एका मिनिटात 50 चिकन तांगड्या खाणारा माणूसपासून ते काहीही झालंय, करमणुकीचं कडबोळं झालंय, अरे कचरा कुंडी झाली आहे. पण याच्यामध्ये कधी कधी असं होतं की आपल्याला अगदी ते क्लिशे वाटेल, पण खरोखर जेव्हा तव्यावर भाकर पडते त्याचा सुगंध येतो किंवा खरोखर
शेण सारवलं जातं, त्याचा सुगंध येतो. खरोखर पाऊस पडतो आणि त्याचं रानातनं फिरताना रानाचा एक वास असतो. तसं मला वाटतं की कधी कधी काही कलाकृतीनं त्यांचा वास असतो, त्यांचा सुगंध असतो आणि तो सुगंध घेणारी माणसं कोण आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की ते. आता त्याचं व्यावसायिक यश हे नाळसारखा चित्रपट आला, तो चित्रपट फक्त गावाखेड्यात नाही तर शहरी निमशहरी भागात सुद्धा चालला आणि आजही त्याच्याविषयी ते फक्त मीम पुरतं मर्यादित नाही, तर ते काहीतरी त्या चैत्याला लढा लागला. आता ते चैत्याला मिसळून फुटला. आत्ताही तू जेव्हा सांगत होतं त्याला की बोल रे तो आई जाऊ दे, तर ते ऐक जाऊ दे ना जाऊ दे, ते जो तो त्याला कंठ फुटलाय त्या पोराला. हो खरं. तर आता तो चैतू मोठा झालाय, बरोबर. चैतू मोठा झालाय, पण चैतूच्या आजूबाजूची माणसं आहेत, जसे मुलं मोठी होतात, जसं चैतू 14 वर्षांचा आहे तर त्याचे आईबाप पण 14च वर्षांचे आहेत ना, आईबाप म्हणून. त्यांच्या ज्या भावनिक आंदोलनं आहेत, इनसिक्युरिटीज आहे, हे सगळं घडते आणि त्याच्या बॅकड्रॉपला एक अत्यंत सुंदर देखणं आपल्याच महाराष्ट्रातलं, म्हणजे आपण तिथे ते जातो परदेशात फिरायला, हे इथं शिवनेरीच्या जवळचं गाव आहे. होय ना. आणि ते गाव बघितल्यानंतर येड लागायची पाळी येते की अरे हे काय केवढं सौंदर्य आहे. आणि तिथे ते घडतंय सगळं आणि त्या सौंदर्याच्या त्या सगळ्या कोंदणात हे परत हे सुंदर बाळं कामं करतायत आणि सगळे तो जो समोर घडणारा एक सौंदर्याचा सोहळा आहे, या मुलांच्या रूपानं जे काही घडते त्याला साक्षीदार म्हणून बाकीचे सगळे आहेत. शेखरजी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो, कथा खूप उत्तम आहे, शूट पण ती छान होते, नागराजसारखा दिग्दर्शक असतो त्यावेळेस अर्थात ते सगळंच तो जिव्हाळ्याने करतो, अभ्यास पूर्ण करतो, त्याची म्हणून एक स्वतःची कल्पना असते, चौकट असते, पण ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं याचं देखील एक गणित ठरलेलं असतं आणि ते पक्का असावं लागतं. तर नाळाच्या बाबतीत आम्ही बघितलं की वितरण हे फार व्यवस्थित होऊ शकलं, सगळ्यांपर्यंत तो चित्रपट पोहोचला आणि चर्चा देखील झाली. यंदा देखील तसं समीकरण पक्कं ठेवण्यात आलं आहे का? हो अगदीच. म्हणजे ही खूप आवश्यक असलेली गोष्ट आहे. बऱ्याच वेळा आपण मराठी सिनेमांबाबत म्हणतो की चांगले बनलेले असतात पण प्रेक्षकांपर्यंत पोचता काही ना काही अडचणी येतात. तसं काहीही म्हणजे त्या सगळ्या व्यवधानांचा विचार करूनच आणि जेव्हा लोकांना वेळ आणि आनंद उत्सव साजरा करण्याची संधी आहे त्या आनंदातच भर घालावी ह्यासाठीच नाळ 2 दिवाळीत प्रदर्शित होतोय. त्यामुळे थिएटर्स असतील किंवा शोज असतील ह्या सगळ्यांचा भान ठेवून आणि नाळला साजेसं प्रेझेन्स ठेवूनच तो रिलीज होणार आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने वन ऑफ द बिगेस्ट रिलीज असणारच आहे. अण्णा, खरं त्रिशा म्हणजे चिमी ती तुमच्या प्रश्नावरती झटकन बोलते, जरा थोडंसं बोलतं करावं बा तुम्ही. काय तिला काय बोलायचं? तुला कसं वाटलं पिक्चर करून, सिनेमा बघून? तू जे काम केलं ना, तू कशाचं काम केलंय, काय काम केलंय? ऍक्टिंग केली ना. आणि कुठला रोल केला तू? चिमीचा होय. आणि काय काय केलं फिल्ममध्ये तू? ऍक्टिंग केली, मस्ती केली आणि मातीत गेले आणि झोपली काम करता मध्ये. आम्ही काम करायचं, तू झोपायची मस्तपैकी, आहे की नाही? हो. आणि तुला कोणावर काम करून मजा आली आमच्यात सगळ्यात एवढ्यात? चैतू बरोबर. आणि तुला आवडतं कोण सगळ्यात आमच्यात? दीप्ती आवडते. आणि ही आहे? हो. आणि बाबा तुझं? हो. सगळे आवडतं ना. तुला कोण आवडत नाही? आवडत नाही कोणीच नाही. आणि तू कसं म्हणायची मैं रेडी हूँ, कोणाला म्हणायची तू? राजा सर. मग कसं म्हणायची मोठ्यानं, तसं म्हणून नको एकदा. राजा सर मैं रेडी हूँ. ओके. शूटच्या आधी तिला बोलवलं कुठून की तयार होऊन यायचं, म्हणायचे राजा, आमचा जो असिस्टंट कॅमेरामॅन आहे त्याच्या नाव द्यायचे, राजा सर मैं रेडी हूँ. हां. आणि काय म्हटल्यावर तू काय म्हणतात ते शूटिंग करताना, काय म्हणतात, रोल कॅमेरा काय म्हणतात माहिती आहे का तुला? काय मग असं कसं विसरले का? हां सांग ना काय म्हणतात. कसं अगं त्याला म्हणायचं म्हणजे तो कॅमेरा रोल करतो, त्याला सांगायचं. काय म्हणतात सांग. रोल कॅमेरा, रोल साऊंड, ऍक्शन. वा वा वा, जोरदार टाळ्या, क्या बात आहे. अण्णा, तुमच्या तालमीत तयार झालीत मुलं आता व्यवस्थित? हां, ही 2 सुधाची पैलवान आहेत तर. पण मी पण आहे वस्तात म्हणून. आणि पट्टीची पैलवान आहे, त्यांना वस्ताची गरज नाही, इतकी भारी दोघं.
त्यांनी तर खूप चांगलं काम केलंय. होय ना. आपण हल्ली वेबसिरीजच्या संदर्भात बघतोय की भाग 1, सीझन 1, सीझन 2, पण मराठी चित्रपटांच्या बाबतीत तसं फार काही होताना दिसत नाही. नाळाच्या बाबतीत तसं होतंय आपण म्हणतोय. हो. म्हणजे काय नेमकं डोक्यात नाही, खूप होतं? आनंदाची गोष्ट आहे. आणि असं शक्यता वाटत नाही ना की अशा फिल्मचा दुसरा भाग येईल असं मला वाटलं नव्हतं. आणि नॉर्मली आपण काय करतो की एखादा थ्रिलर असेल, ॲक्शनपट असेल, तर त्याच्यात तुम्ही करू शकता आणि त्याचा तुम्ही दुसरा भाग अपेक्षित ठेवू इच्छित नाही का शकता तुम्ही. पण नाळ इतकी सोपी, सहज आणि इतकी संवेदनशील गोष्ट आहे आणि त्याचा दुसरा भाग येतोय तर मला आनंद वाटतोय. आणि आम्हाला अपेक्षित नव्हतं मात्र, पण सुद्धा ती गोष्ट इतकी सुंदर लिहिली आहे आणि खूप ऑर्गॅनिक, स्वाभाविक पद्धतीने ती घडणारी गोष्ट आहे. जितू असल्यानंतर अर्थात कविताही झाली पाहिजे, पण आई, वडील ही सगळी नाती आणि त्यातनं तू यापूर्वी ज्या पद्धतीने व्यक्त झालेलंस, तर आता काही तुला छानसं आम्हाला ऐकावंसं वाटेल का? नाही, माझ्याकडे ते सगळं ऑलरेडी ऐकून झालंय. आता मी स्वतः बापाच्या भूमिकेत आहे, त्यामुळे मी ज्या गोष्टींसाठी आईकडे हट्ट केला आणि आईला सळोगी पळो करून सोडलं, ते आता मला कळतं की काय होतं आईला किती. तर ते मला वाटतं ते कळतं नंतर हळूहळू. आणि ती मजा आहे पोरांच्या संगोपनातली आणि ह्याच्यातली मजा आहे. आणि ते फक्त आई आणि बाप आणि असं नसतं. मला असं वाटतं आई आणि बाप व्यक्ती नसून वृत्ती आहेत. बरं. आणि त्या म्हणजे कित्येकदा मला जेव्हा काही मी वेगळ्या मनस्थितीत असतो, कित्येक मित्र आहेत, म्हणजे नागराजसारखा मित्र आहे, नचिकेतसारखा मित्र आहे, मोहित आहे, खूप लोक मला त्या बापाच्या दृष्टीने समजवतात. तर ते मला वाटतं की आपल्या प्रत्येकामध्ये आहे ते. आत्ता ती ज्या पद्धतीने जाऊन मांडीवर जाऊन बसली आहे, आत्ता जसं नागराज तिला समजवत होता, या दोघींनी जसं सेटवर या मुलांना सांभाळलं, तर मला असं वाटतं ते आपण त्या भूमिका आई बापाच्या भूमिकेत असतोच, आपण मित्राच्या भूमिकेत असतो. तर ते हळूहळू कळत जातं. म्हणजे आपसुकच ती भूमिका आपली जागृत असते आणि ते आपण व्यक्त करतो. तुमच्याकडे असेल संवेदनशील मन, आणि बेसिकली संवेदनशील मन तरी कशाला, साधं तुमच्या जगण्यातनं छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इतकी लोक मदत करत असतात, इतक्या गोष्टी असतात, आपल्याला इंटरडिपेंडंट इतक्या लोकांवर आहोत आपण, आपल्याला लक्षातही येत नाही की किती माणसं, किती पशुपक्षी, कीटक आपल्यासाठी काय काय करत असतात, आपल्याला कळतही नाही ते. पण ते असतं, ती इकोसिस्टीम ती तशी चाललेली असते. आणि आपल्या मनातही अशा अनेक इकोसिस्टीम्स आहेत, असं मला वाटतं की ते ही माझी मुलगी म्हणजेच ही माझी मुलगी असं नसतं. ते ज्या पद्धतीने सेटवर सुधाकर आणि त्याची टीम किंवा आम्ही सगळे या मुलांना जसं वागवायचो, तर ते म्हणजे आज या मुलीची आई इथे बसलेली आहे, तिला काही टेन्शनच नव्हतं की हा पोरगी आहे, झोपली ही झोपली की झोपली. मग शांततेत शूटिंगच्या बाकीच्या तयारी सुरू असायच्या. मग ती उठली, तिचा मूड असेल तर शूटिंग व्हायचं, बरं, तिचा मूड नसेल तर शूटिंग व्हायचं नाही. म्हणजे प्रामाणिकपणे सांगू, अनेकदा काही शूटिंगच्या ठिकाणी जेव्हा लहान मुलं येतात ना, तेव्हा असं वाटतं की आपण आपल्याला मूल झालं तर या शूटिंगला मात्र कधी नाही पाठवायचं असं वाटतं. हे पहिलं शूटिंग आहे माझ्या आयुष्यातलं की जिथे लहान मुलं असताना असं वाटत होतं की हे राजे आहेत, हे स्टार्स आहेत, हे सलमान, शाहरुख आहेत, श्रीदेवी आहे आणि बाकीचे आम्ही सगळे ज्युनियर आर्टिस्ट होतो. आय स्वेअर, मस्करी नाही करत, विनोदासाठी बोलत नाही. त्यांची अशी उत्तम बर्दास्त होती, कारण मुलांना त्यांचं मन राखावं लागतं, तर ते मन राखून त्यांच्यावर हुकूम जाऊन काम करावं लागतं. ते इथे या सेटवर पाळलं गेलं, ते पावित्र्य मुलांच्या मनाचं पाळलं गेलं या सेटवर. देविका, पहिल्याच्यात आपण बघितलं होतं आई आणि मुलाच्या संवादातलं एक नातं, यंदा देखील तशी काही पर्वणी असणार आहे का? हो, अर्थातच. कारण आता तो गाण्याच्या स्वरूपात आमचं दोघांचं खरं तर तसं गाणं नाहीये, पण नातेसंबंधांचं आणि माणसांचं गाणं आहे. 2 गाणी बाहेर पण आली आहेत. एक भिंगोरी नावाचं गाणं आणि दुसरं डराव डराव ते म्हणून दाखवतील नंतर, ही 2 गाणी आली आहेत. आणि ती दुसरं गाणं तर अगदीच या दोघांच्या नात्याचं गाणं आहे, त्यांच्या प्रेमाचं गाणं आहे. पण पहिल्या गाण्यामध्ये ते अख्खं गाव एक कुटुंब म्हणून दिसतं आणि तसंच या सिनेमामध्ये तुम्हाला खूप मोठं कुटुंब दिसणार आहे. म्हणजे फक्त आमची फॅमिली नाही, पहिल्या नाळमध्ये शेवटी माईक घेऊन असं माईक जवळ घेऊन काय काय टॅगलाईन विसरलीस तू सांग ना, आठवण म्हणायची असती. सांग कुठली टॅगलाईन आहे?
तू म्हणायची ती तू म्हणशील हा म्हण 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 त्या माईक मध्ये म्हण. हा म्हण असं घे ना तो माईक आणि घे. समोर बघून म्हण हा. माईक धर तोंडात. हा या वर्षीचा दिवाळी प्लॅन उठणं, फराळ, फटाके आणि नाळ भाग 2. अच्छा अशी ही टॅगले. आणि डेट कुठल्या तारखेला? 10 नोव्हेंबर. क्या बात आहे. आणि तिकिटाचं सांगायचं राहिलं ना. तिकीट तिकीट काढून जायचं सगळ्यांनी. तिकीट काढून जायचं सगळ्यांनी. आम्हाला पण तिकीट घेणार आहे आमचं पण. हा नाही तयार केलंय तुम्ही उत्तम, काही शंकाच नाही. बाप रे जोरदार आहे सगळं. म्हणजे शूटिंगसाठी तर तुम्ही तयार झालात, पण यापुढे प्रसिद्धी करता म्हणून तुम्ही अगदी तयार होऊन आलेला आहात, काही शंकाच नाही. अरे ते गाण्याचा उल्लेख झाला. गाणं कुठलं आवडतं तुम्हाला त्याच्यातलं? पॅक पॅक पॅक. हा म्हण ना. हा हा म्हणून दाखवा. हा म्हणून दाखवा, दोघंही म्हणून दाखवा. हा चल. माईक जवळ घ्या. पॅक हा हा बरोबर. हा हा पॅक 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 डराव डराव. पॅक 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 डराव. पॅक 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 डराव डराव. पॅक 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 डराव. पुढे चला अल्लड अल्लड जाऊ तुझा गगनाला झुला. तुझ्या पाठी पाठी मी सदा, मग कसली फिकर तुला. वा 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 क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि त्रिशाचा सगळ्यात आवडीचा सीन कुठला त्याच्यातला, हा जो तुला खूप आवडला? माझा नाव चिमी नाहीये. हा चिमीचा आवडलेला कुठला? म्हणून दाखवतो. येतो का हा dialogue तुला? डायलॉग. ए माझं नाव चिमी नाहीये, माझं नाव रेवते. माहिती नाही काही नाही चिमी म्हणा चिमी. क्या बात आहे, क्या बात आहे. काही नाही पण आज तिचा वाढदिवस पण आहे. होय, अरे वा, हॅपी बर्थडे चिमीला. नुसतं काय त्यांना म्हणून हॅपी बर्थडे असं नाही, उगत हॅपी नाही. बर्थडे. नाही ते गिफ्ट द्या ना म्हणा. हो गिफ्ट देणार ना गिफ्ट आत्ता द्या देणार. म्हणा, आत्ता या हा क्षणी. हो लगेच देणार, मागवतो आता गिफ्ट लगेच. पण आज काय बर्थडेचं प्लॅनिंग काय? रात्री काय करणार? बर्थडे केक कापणार. मग सगळ्यांना घेऊन जाणार? सगळ्यांना? होय. अच्छा मी पण यायचो. वा 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 क्या बात आहे, क्या बात आहे. बरं यांच्यापैकी कोणी रागवायचं का सेटवरती तुला? नाही अजिबात नाही. मी रागवत होतो. नाही. नाही हा, sweet. नाही कधीच नाही वा वा क्या बात आहे. अगदी तू म्हणला जितू तसं की खरंच हेच नायक नायिका होते आणि आपण ज्युनियर आर्टिस्टच होतो. दादा मी काय उगाच चेष्टा नाही करत तुम्हाला. पहा तुम्ही बरं ते म्हणजे ते दैवी आहे. होय ना. ते जन्मापासून घेऊन कुठल्याही नाट्य शिबिरात कुठल्याही स्कूलमध्ये ड्रामा स्कूलमध्ये शिकवलं जाणार नाही, शक्यच नाही. होय ना. क्या बात. जितू तरी जाता जाता एक आग्रह प्रेक्षकांचा काय? की काहीतरी एखादी कविता किंवा काय आम्हाला ऐकायला मिळेल का? अरे तिच्या आलं का? हा. कुठली कविता? कुठली तुझ्या आवडीची? काय रे? हा माझी वाली. हा तुझी वाली. हा, हा. चल म्हण तू. तू मला शिकव, मी म्हणतो. म्हण तुझी. हा ते वरती धर. मला येतं पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा. हा मला तू सांग ना, मग मी ट्राय करतो. ट्राय करून बघा. काय आहे पहिला शब्द? काय? शेंगदाणा वाटाणा फुटाणा. वटाणा फुटाणा वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चाललंय. उडत चालला टनाटना. वाटेत भेटले. हा वाटेत भेटले. वाटेत भेटला तिलाचे ग. काय वाटेत भेटला? वाटेत भेटला तिलाचे ग. हं. वाटेत भेटला तिलाची ग. पुढे हसायला लागले तिघे. हसायला लागले तिघे जण. हसायला लागले तिघे जण. अच्छा पुढे काय झालं? एवढंच आहे. हा, एवढंच आहे. आता मला सांग, याच्यापेक्षा निरागस काय? कुठल्या आवाळातले तारे तोडायचे? नाही नाही सखी तुझ्या मानेवर चंद्र रेंगाळत वगैरे हे काही नसतं ते. वाटाणा फुटाणा शेंगदाणा हेच. वाटाणा फुटाणा शेंगदाणा हेच आहे शेवटी. वाटाणा फुटाणा शेंगदाणा. आणि सखीवरच्या कविता नंतर वाटाणा फुटाणा शेंगदाणा. क्या बात आहे, क्या बात. हे भले टीमचे कॅप्टन हेच, पण तुम्हीच कॅप्टन वाटतात बाबा, हे तितकंच खरं आहे. बरं मग आता आपण म्हणजे तुला काय जाता जाता अपील करायचंय तुला सगळ्या प्रेक्षकांना? की तुम्ही 10 नोव्हेंबरला हा मूवी बघा म्हणून. कारण की
आता तसं सरांनी सांगितलं की ही मूवी म्हणजे फॅमिलीसोबत बघण्यासारखी आहे. कारण की ही मूवी इतकी म्हणजे फॅमिलीवर डिपेंड आहे. तसं नाडवनमध्ये आई आणि मुलाचं नातं दाखवलं होतं, तसं ह्या मूवीमध्ये फॅमिलीचं दाखवणार आहे. तर माझी हेच आग्रह आहे सगळ्यांजवळ की तुम्ही मूवी बघायला जाल तर पूर्ण फॅमिलीसोबत जाल, कारण की हे तुम्हाला अजून क्लोज आणेल. वा वा. अण्णा, प्रेक्षक ह्या देखील प्रश्नाच्या उत्तराची वाट बघतायत की येणाऱ्या कालावधीत काय बघायला मिळते आणखीन आम्हाला. आणखी एक फ्रेम, मी ॲज अ ॲक्टर लईच काम केलं हो ना. आणि ही पण मी ॲक्टर म्हणून करतो. एक फ्रेम नावाची फिल्म केली आहे झी स्टुडिओ आणि आटपाटने मिळून. आणि मी खशाबा नावाची फिल्म शूट करतोय, तर ती पुढच्या वर्षी आशा आहे की पुढच्या वर्षी ती रिलीज होईल. आणि त्या दृष्टीने पुन्हा काहीतरी एक नवीन पर्वणी असेल. जितू, येणाऱ्या कालावधीत काय नवीन? येणाऱ्या कालावधीत आता एक दोन हिंदी सिनेमे आहेत जे एक चित्रीकरण सुरू आहे. त्याचं एक चित्रीकरण झालेलं आहे ते पण चांगले सिनेमे आहेत. आणि एक मराठी सिनेमा कंप्लीट आहे, रवी करमरकर त्याचा दिग्दर्शक आहे. आणि एक आत्ता चित्रीकरण सुरू आहे. असं थोडं थोडं काम सुरू आहे. मी दोघींना येणाऱ्या कालावधीत काही विचारतो, पण यंदा वर्ल्ड कप कोणाचा आहे? आपलाच यावर्षी आपल्याकडे येऊ देत. आणि त्याचा मीम पण खूप व्हायरल झालाय, जो नाळच्या आधीच्या क्लिप्सवर पण घेतला गेला. आय थिंक दिस इयर वी आर हॅव्हिंग इट. तुमची नाळ आम्हा सगळ्यांबरोबर, प्रेक्षकांबरोबर घट्ट राहू दे आणि काय वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटा आणि आमचं मनोरंजन करा. थँक्यू. या छानशा गप्पांनंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.